नमस्कार मित्रमंडळी, मी जव्हारची स्नेहा। तर मी निघाली आहे गावात चक्कर मारण्यासाठी। तर स्पेशली मी ध्रुवीला घेऊन निघालेली आहे। खूप दिवसानंतर तिला मी फिरायला काढलाय, कारण मला पण टाइम भेटत नाही। हल्ली माझी ड्युटी लागलेली असते दुकानावर म्हणून। तर चला म्हटलं, केतन आला होता तिला घेऊन दुकानावर, म्हटलं चला आता गावात चक्कर मारून येऊ। तर मी आली पहिला इथे फ्रूट्सच्या दुकानामध्ये स्टँडवरती। तर मी तिला तिथं काही थोडेफार फ्रूट्स वगैरे घेऊन दिले। नंतरला पुढेच मी गेली शाकिब बाईच्या बेकरीमध्ये स्टँडलाच। तर मग काय तिथे ना एक शेक खाऊ बघून ध्रुवीचा होतो तळमळाट, हे घेऊ का ते घेऊ। आणि तिथे ना लहान पोरांचे स्पेशली खाऊ म्हणा आणि आपल्यासारख्यांना पण खायला नानकटाई, मिठाई वगैरे, केक्स वगैरे, चॉकलेट्स, चकल्या वगैरे काही भरपूर आयटम तिथं भेटतात। तर मग काय मी तर नेहमी तिथेच जाते ध्रुवीसाठी खाऊ घ्यायचं असलं तर भाई नेहमी सारखी आहे ना ट्रॅफिक पण स्टँडला आहेच। तर ध्रुवीला आहे ना मंदिर वगैरे असं हे पण फिरायला खूप आवडतं। त्याच्यानंतर मी तिला विचारलं आपण कुठे जायचं, ती बोलली मम्मी मंदिरात जाऊ। मग आम्ही आलो होतो शंकराच्या मंदिरामध्ये, दर्शन घेतलं। नंतर समोरच आले मी जुन्या राजवाड्याच्या समोर गार्डन मध्ये। तर भाई आता तिथं गार्डन राहिलेलं नाही, फक्त एक दोन पाळणे आहेत। तर मग आला हॉटेलमध्ये आणि मग काय आणलेला खाऊवर ध्रुवीने तडाखा मारला। तर आज माझे जेट आले होते दुकानामध्ये, मग थोड्याशा गप्पा मारल्या। नंतर मी हॉटेलची रद्दी कापायला घेतली होती थोडी। तर खूप दिवसानंतर माझे मामा मला दुकानात भेटायला आलाय, मग त्यांच्याशी थोडीशी मस्ती केली। तर संध्याकाळचा टाइम झाला, मग केतननी हळूहळू दुकान आवरायला घेतलं होतं। दुकान बंद करून आम्ही पुढे निघालो होतो। तर केतनला आठवण आली होती की माझा मोबाईल आतमध्येच राहिलाय। मग आम्ही परत आलो, परत दुकान उघडलं आणि मोबाईल काढून घेतला। मग निघालो आम्ही घरी येण्यासाठी। तर सकाळी 5 वाजल्यापासून येतो, तर आम्हाला 9-10 वाजतातच घरी जाण्यासाठी। तर बाय।